जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 23 नोव्हेंबर इसवी सन 1665. किल्ले पुरंदराच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवराय मुघलांकडून लढण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत विजापूरच्या दिशेने निघाले. 23 नोव्हेंबर इसवी सन 1681. कार्तिक वद्य नवमी शके 1603 दुर्मती संवत्सर वार बुधवार. छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध हसन अलीची नेमणूक. हसन अली खान याची दक्षिणेच्या मोहिमेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध योजना तयार केली. औरंगजेबाने जाणून बुजून आदेश देऊन कल्याण भिवंडीची मोहीम करण्याची जबाबदारी टाकली. हसन अली खान याने आपल्या सरहद्दीचा बंदोबस्त करून त्यानंतर सर्व जमवाजमव करून तो कल्याण भिवंडीवर चालून आला. या हसन अलीच्या मोहिमेची माहिती 4 नोव्हेंबर इसवी सन 1682 इंग्रजांच्या म्हणजेच मुंबईकर इंग्रज पत्रात आली आणि या मोहिमेत हसन अली खान छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध 20,000 स्वार व 15,000 पायदळ घेऊन कल्याण भिवंडी पर्यंत आला आहे असा उल्लेख आहे. तसेच शकावलीत सुद्धा माघवासी म्हणजे जानेवारी इसवी सन 1682 मध्ये हसन अली खान कल्याण भिवंडी जाळून फिरवून गेला असा उल्लेख आहे. बुसातीन ई सलातीन मध्ये बादशाही लष्कराची व छत्रपती संभाजी महाराजांची सक्त लढाई झाली. आलमगिरीचा सरदार हसन अली खान व इतर लोक यांची छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर खटखट झाली. बहुत लोक यात मारले गेले. 23 नोव्हेंबर इसवी सन 1746. तेरेखोल किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. तेरेखोल नदीच्या उत्तर किनाऱ्यावर 17व्या शतकात सावंतवाडीचे महाराजा खेम सावंत भोसले यांनी हा किल्ला बांधला होता. तेरेखोल नदीतील जहाजांच्या वाहतुकीला अभय देण्यासाठी हा किल्ला वापरात होता. किल्ल्यावर सुरुवातीला सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांनी 12 तोफा संरक्षण करण्यासाठी ठेवल्या होत्या. तसेच एक बऱ्याच सैनिकांसाठी बांधली होती. 1746 मध्ये गोव्याचा 44वा व्हाईसरॉय याच्या निगराणीखाली पेड्रो मिगेल डी आत्मेडा, मार्किट्स डी अलेना, कंडे डी असुमार यांनी सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. 16 नोव्हेंबर 1746 रोजी पेड्रो मिगेल डी आत्मेडा याने त्याचे जहाज केसुआ नदीपर्यंत आणले. त्यावेळी सावंतवाडीचे महाराज खेम सावंत भोसले यांचा पराभव झाला. हे युद्ध चालू असताना जमिनीवर सुद्धा चकमकी चालू होत्या. शेवटी 23 नोव्हेंबर 1746 रोजी सावंतवाडी सैन्याने पराभव मान्य करून किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात दिला. 23 नोव्हेंबर इसवी सन 1759. गाजीउद्दीन खानाने नोव्हेंबर महिन्याचे 16 तारखेस शुक्रतालकडे मराठ्यांच्या मदतीत जाण्यासाठी बादशहाचा निरोप घेतला. परंतु अब्दालीने मराठ्यांना पंजाबातून काढून तो प्रांत काबीज केला. ही बातमी त्यास कळताच त्याने अलमगीर बादशहास ठार मारले आणि दुसऱ्या दिवशी इंतिजाम उद्दौलाचीही तीच गत झाली. बादशहाचा खून केला ही वार्ता अब्दाली समजताच बंडखोर व राजद्रोही वजीर गाजीउद्दीन खान याचं पारिपत्य करण्यासाठी अब्दालीने दिल्लीवर चालून येण्याचे ठरवले. मुलतानी येथे ठाण्याचे बंदोबस्तासाठी जी 6,000 मराठे फौज ठेवली होती त्या लोकांवर अब्दालीने हल्ला करून 500 सैनिक खेरीज सर्व फौज गारद केली. हे जीव बचावून आलेले 500 सैनिक देखील उघडे बोडके अशा परिस्थितीत दत्ताजी शिंदेच्या छावणीस म्हणजे 23 नोव्हेंबर 1759 रोजी आले. तेव्हा दत्ताजी शिंदे शुक्रतालचा वेढा उठवणे भाग पडले. 23 नोव्हेंबर इसवी सन 1778. इंग्रजांनी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. त्यावेळी किल्ल्याला 5 बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बाले किल्ला 75 फूट उंचीवर होता. गडावर 20 तोफा होत्या. 31 मार्च 1737 रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व 22 एप्रिल 1737 रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपत युद्धानंतर सदाशिव भाऊच्या तोतियाला मानाजी आंग्रेंनी बेलापूरच्या किल्ल्यात पकडले. इंग्रज कर्नल के याने 23 नोव्हेंबर 1778 रोजी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. 1779 मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना किल्ल्याचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला. 12 एप्रिल 1780 रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला परत जिंकला. पण 1782च्या तहानुसार इंग्रजांना परत हा गड मराठ्यांना द्यावा लागला. 23 जून 1817 रोजी
कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला.